जनावराला पाण्यापर्यंत नेता येतं, पण पाणी मात्र त्याला स्वतःच प्यावं लागतं. कितीही लेख वाचा, भाषणं ऐका, व्हिडिओ बघा, जोपर्यंत आपण स्वतः प्रयत्न करत नाही तोपर्यंत बदल घडणारच नाही. तडजोड हाही एक मार्ग आहे. माणसाने ती करायला शिकलं पाहिजे. जिथं तडा जाईल तिथं जोड देता आली की कुठलंच नुकसान होत नाही. तडजोड म्हणजे शरणागती नव्हे, तर ती परिस्थितीवर केलेली मात असते. एक गोष्ट लक्षात ठेवा, कधी कधी एकटं जगायला पण शिका. जर तुमचे दिवस चांगले असतील तर आमंत्रण नसताना सुद्धा गाव गोळा होतो, पण वेळ वाईट असेल तर निरोप देऊन सुद्धा लोक येत नाहीत. नशिबात असेल तर काळाने हिरावलेलंही परत येतं, आणि नशिबात नसेल तर जीवापाड जपलेलंही हातातून निसटतं. म्हणूनच अपेक्षांचं ओझं नको ओरावर. जे मिळालंय तेच परमेश्वराचं देणं समजून मनापासून जपा, कारण तेच खरे आपल्या वाटेचं असतं. कर्ज आणि कर्म या अशा गोष्टी आहेत ज्या चुकविल्याशिवाय माणूस नीट जगूही शकत नाही आणि मरूही शकत नाही. मोठं झाल्यावर आयुष्य मनासारखं जगता येतं असं लहानपणी वाटायचं, पण खरं सांगू का, आपण लहानपणी जे आयुष्य जगलो तितकंच आपण आयुष्य जगलोय असं वाटतं. कारण मोठं झाल्यावर फक्त जबाबदारीचं ओझं घेऊन जगावं लागतं, हेच खरे सत्य आहे. काहींवर लक्ष ठेवले पाहिजे, काहींना लक्षात ठेवले पाहिजे, काहींना लक्ष केले पाहिजे, तर काहींना दुर्लक्षही केले पाहिजे. तरच लोक तुम्हाला लक्षात ठेवतील. आपल्या चुका आपण मान्य केल्या की आपोआप आपले मन आणि विचार दोन्हीही स्वच्छ होतात. फक्त चुका मान्य करायची हिम्मत पाहिजे. सुख माणसाच्या अहंकाराची परीक्षा घेते, तर दुःख माणसाच्या धैर्याची. दोन्ही परीक्षांमध्ये जो उत्तीर्ण होतो तोच माणूस जीवनात यशस्वी होतो. आयुष्याच्या पुस्तकात अशी पण काही दुमडलेली पानं असतात, ज्यातील काही पुन्हा पुन्हा उघडून पाहावीशी वाटतात, तर काही नकोशी वाटतात. आपला हा जन्म पुन्हा नाही, ही नाती पुन्हा नाहीत. म्हणूनच जर कोणी तोडणारे असतील तर तुम्ही जोडणारे व्हा. कुणी रुसणारे असतील तर तुम्ही त्याला त्याच्या मनामनातून मनवणारे व्हावे. आयुष्यात जो धडा रिकाम पोट, रिकामा खिसा आणि वाईट वेळ शिकवते ना, तो धडा कोणती शाळा शिकवू शकत नाही. मनुष्य फक्त भ्रमात जीवन जगतो. हा माझा, तो माझा, माझ्या जवळचे माझे. खरं तर फक्त वेळच तुमची आहे. ती जर चांगली असेल तर सर्व तुमचे, नाही तर सर्व जवळचे असूनही दूरचे. हेच जीवनाचे सत्य आहे. प्रत्येक पाऊल योग्य नसते, पण धोके पत्करून त्यातून जे शिकत जातात ते ध्येय नक्की गाठतात. स्वतःमध्ये रमणारी माणसंच स्वच्छंदी आयुष्य जगू शकतात. शून्यातून सुरुवात केलेल्या व्यक्तीला पुन्हा आयुष्यात शून्य होण्याची कधीच भीती वाटत नसते. असंख्य दुःखांना लपवून चेहऱ्यावर स्मित हास्य निर्माण करणं यासारखं बोलकं नाटक असूच शकत नाही. वेदनांना समजण्यासाठी संवेदनांची गरज असते, कारण भाषेचा अनुवाद शक्य आहे पण भावनांचा नाही. बर्बाद होऊन देखील बर्बादी दिसत नाही, कारण ते प्रेम आहे. त्याच्यावरची गोळी ही कुठेच विकली जात नाही. चुका दिसायला लागल्या की त्या स्वीकारायला हव्या, दुरुस्त करायला हव्या. आपल्या दिसायला लागल्या म्हणून दुसऱ्यांच्या शोधायच्या नसतात. प्रत्येक सुंदर विचार आपण आपल्या आचरणात आणायला हवा, कारण आपण जसं वागतो तसंच आपल्यासोबत घडतं.
घडत असतं. म्हणून जीवन चांगल्या प्रकारे जगण्याचा प्रयत्न करा. नक्कीच सुखदायक आयुष्य आपल्या वाट्याला येईल. आपण स्वतःला कोणत्या दृष्टिकोनातून पाहता त्यावरच आपल्या भविष्यातील आनंद अवलंबून असतो. धूळ बसलेल्या मनाचा प्रत्येक सांदी कोपरा आज झटकून पाहिला. आठवणींची फुलपाखरं अलगद उडाली, पण गहिवरलेला एक कोनाडा मात्र तसाच हटकून राहिला. कर्माचं गणित खूप सोपं असतं. आपण जर दुसऱ्याचं चांगलं केलं तर आपलंही चांगलं होतं. जेव्हा तुम्ही उंचीवर जाण्यासाठी पायऱ्या चढत असता तेव्हा मागे सुटत जाणाऱ्या लोकांशी चांगले वागा, कारण ते सर्व तुम्हाला उतरताना पुन्हा भेटतील. यश, पुरस्कार, पदवी किंवा पैशांपेक्षा सर्वात चांगली गोष्ट म्हणजे मानसिक समाधान. संसार म्हणजे गुडघाभर चिखलात चालणे, कारण चिखलात जोरात चालता येत नाही आणि दमलो म्हणून बसताही येत नाही. आयुष्य म्हणजे काही वर्षासाठी भाड्याने घेतलेली मालमत्ता आहे. कितीही माझी माझी म्हटली तरी एक दिवस खाली करावीच लागणार आहे. म्हणून माणसाने माणसासारखे वागावे. आपण स्वतःमध्ये इतकं खुश राहायचं की दुसऱ्यांनी पण आपल्याकडे बघून त्यांचे दुःख विसरले पाहिजे. दुःखाचा प्रश्न तर प्रत्येकाला आहे हो, याचे उत्तर कसं शोधायचं हे आपल्यावर आहे. जेव्हा कधी वाटेल की एवढं दुःख आपल्याच नशिबात का, तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, देव पण त्यांनाच दुःख देतो ज्यांच्यात त्याला तोंड देण्याची क्षमता असते. मंदिराला कळस होता सोन्याचा, गाभाऱ्याला घमघमाट होता चंदनाचा, समईच्या वातीला तूप त्यात केशराची धूप, चहूकडे पुण्य पुण्याचा चऊत, कुणी सांगावे या सोंगाड्यांना. गर्भगृहाचा तो दगड सुखावला होता दुधाशी, आणि पायरीवर मात्र देव निजला होता उपाशी. वेळ निघून गेल्यावर पश्चाताप करण्यापेक्षा वेळेवर ऐकलेलं बरं असतं. समोरच्याने आपल्यावर ठेवलेला विश्वास हीच आपली खरी कमाई असते, आणि तो विश्वास कायम निभावणे ही आपली जबाबदारी असते. गैरसमज माणसाला सत्य ऐकू देत नाही आणि अहंकार त्याला सत्य पाहू देत नाही. म्हणून या दोन्हींपासून सदैव अलिप्त राहणे उत्तम. आज तुम्ही आकाशात उडत असाल, उद्या तुम्हाला घेऊन जाण्यासाठी जमिनीवर एकाची गरज भासेल. नम्र व्हा, लोकांवर प्रेम करा आणि लोकांवर गुंतवणूक करा. आयुष्यात असे काही लोक असतात जे नावापुरते आपल्याला आपलं मानतात, बाकी त्यांचं जग वेगळंच असतं आणि आपण उगाचच त्यांना आपलं मानत असतो. प्रत्येकाची सकाळ वेगळी, प्रत्येकाच्या आयुष्याची लढाई वेगळी आणि प्रत्येकाचा संघर्ष वेगळा. म्हणून कोणासोबत तुलना करून आपलं स्वास्थ्य खराब करू नका. पुस्तकाने माणसांचं मस्तक सशक्त होतं. सशक्त झालेलं मस्तक कुणाचं हस्तक होत नसतं, आणि हस्तक न झालेलं मस्तक कुठेही नतमस्तक होत नसतं. कुणाचीही ताकद तो किती मोठा आहे यावर कधीच अवलंबून नसते. जो डोळ्यांनी दिसत नाही अशा एका सूक्ष्म जीवाने अख्ख्या जगाला वेठीस धरलंय. प्रत्येक गोष्ट मनासारखी होत नसते, म्हणून सुखापेक्षा समाधान शोधा. आयुष्य खूप आनंदात जाईल. अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल. तुमच्याकडे काय आहे किंवा काय नाही हे महत्त्वाचं नाही, तर असलेल्या परिस्थितीत तुम्ही कसे जगता हे महत्त्वाचं आहे.
आपण कसे बोलावे हे शिकवण्यासाठी कोणताही वर्ग नाही. आपण ज्या पद्धतीने बोलतो त्यावरून आपला वर्ग ठरतो. मन आणि छत्री यांचा उपयोग तेव्हाच होतो जेव्हा ते उघडले जातात, नाहीतर ते ओझे कायम बाळगावे लागते. चिंता केल्याने बिघडलेल्या गोष्टी चांगल्या होत नाहीत, पण त्यावर चिंतन केल्याने चांगला मार्ग सापडतो. कोणी कौतुक करो वा टीका, लाभ तुमचाच आहे. कारण कौतुक प्रेरणा देते, तर टीका सुधारण्याची संधी देते. माझं चुकलं हे शब्द समोरच्या व्यक्तीच्या काळजाला स्पर्श करतात, परंतु हे शब्द उच्चारण्यासाठी अंगी फार मोठं सामर्थ्य असावं लागतं. सुंदर गुलाबालाही काट्यांवर उभे राहावे लागते, कमळाला चिखलात उभे राहावे लागते, पण तरीही ते जराही स्वतःच काटा किंवा चिखल लागू देत नाहीत. कोमल भावनांनी खुलतात, सुगंध देतात. तसेच आपल्या जीवनाचे आहे. दररोजच्या जीवनात अनेक गोष्टींमुळे त्रास, मनस्ताप होतो, पण आपण मन शांत आणि संयमी ठेवले तर आपलेही आयुष्य सुंदर फुलांसारखे नक्कीच सुगंधी व आनंदी होते. मीठ कशातही टाकलं तरी ते खारटपणा सोडतं, पण वापरायचं किती ते आपल्यालाच ठरवावं लागतं. आयुष्याची चव ही ज्याची त्याने सांभाळायची असते. अनुभव दिलाय आयुष्याने म्हणून सांगतोय, एकटा पडतो तो प्रत्येक माणूस ज्याने स्वतःच्या आधी दुसऱ्यांचा विचार केलेला असतो. चांगल्या व्यक्तीने अपमान केला अथवा रागवली तरी चालेल, पण त्याला सोडू नका. कारण मोठेपणा देऊन लुबाडणारे अनेक आहेत, पण तुम्हाला मार्ग दाखवणारे फार कमी असतात. म्हणूनच हजार चांदण्या शोधण्यापेक्षा एकच सूर्य जवळ ठेवा. धन कमवतो तो धनवान, ज्याच्या अंगी चांगले गुण तो गुणवान. ज्याला चांगली बुद्धी लाभली तो बुद्धिवान. ज्याच्या अंगी चांगले कर्तृत्व तो कर्तृत्ववान. ज्याने नाती जोडली व जपली तो मौल्यवान. दुःख आणि त्रास ह्या देवाने निर्माण केलेल्या प्रयोगशाळा आहेत, जिथे तुमच्या क्षमतेची आणि आत्मविश्वासाची परीक्षा घेतली जाते. जो माणूस कष्टाला लाजत नाही त्याला जगात यशस्वी होण्यापासून कोणी थांबवू शकत नाही.